बघूयात पुढची बातमी। राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी मार्च महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि या 7 पैकी 6 जागा या महायुतीला मिळणार आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 1 जागा मिळणार आहे। मात्र या एका जागेसाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। या एका जागेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांच्या सोबतच राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे हे इतके सगळे लोक इच्छुक असल्याचं कळतंय। यामध्येच अंबादास दानवे आणि विनायक राऊत यांनी मातोश्रीवरती ठाकरेंची भेट देखील घेतली आहे। त्यामुळे आता ठाकरे या सगळ्यांपैकी नेमकी कोणाला संधी देणार हे बघणं महत्त्वाचं असेल। एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं प्रगतीचं लक्षण आहे। राजन विचारे मला या काळात भेटले, हे खरं आहे। ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे, असं ते सांगत होते। अंबादास दानवेसुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहीत नाही, पण आपण नावाजी सांगते। चंद्रकांत खैऱ्यांचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं, पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते, माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात। तसं नसतं तर संजय राऊत राज्यसभेवर कधीच गेले नसते। दरम्यान महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवरती जायला हवं असा सूर काही नेत्यांचा आहे। यावरती मात्र शरद पवारांचं मौन असल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या काही सूत्रांनी दिली आहे। काल जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांसोबत चर्चा केली। यावेळेला पवारांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करण्याच्या सूचना दिल्या अशीही माहिती सूत्रांकडून येते आहे। तर काल जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांशी चर्चा केलेली आहे। सोबतच जयंत पाटील हे देखील कालच्या चर्चेसाठी उपस्थित होते। अनेकांचा सूर आहे गेल्या काही दिवसांपासून की शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवरती जायला हवं। पवार साहेबांची मी अजून काही भेट घेतलेली नाहीये, परंतु प्राथमिक स्वरूपात आम्ही काही प्रमुख लोक बसलेलो आहोत आणि आमच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे, जसं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, शिवसेनेने केलेलं आहे। एकत्रितपणे बैठक करून आपण निर्णय घ्यायचा, त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे। मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं, अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे। तर राज्यसभेसाठी एकीकडे शरद पवार यांच्या नावाची चर्चा होतीये, असं असताना देखील एका जागेच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना ही प्रचंड आक्रमक झालेली दिसते आहे। आणि या संदर्भात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे। पण जर तुम्ही MVA किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचंच नाहीत का? आता मी पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही MVAचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे। जास्तीत जास्ती जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे। लॉजिकली नॅचरली आम्हाला आमच्या पक्षाचा एक सदस्य राज्यसभेत गेलेला आवडेल, त्यामुळे आमचं वारंवार हेच म्हणणं आहे। पवार जर उमेदवार असतील तर मग काय? पवार साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलण्या एवढा मी मोठा नाही, पण मला हेच वाटतं की आज शेवटी आमचा जर एखादा सदस्य रिटायर होत असेल तर मग आम्ही आमच्या पक्षाचं विचार करणं हे मला वाटतं आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। शेवटी निर्णय उद्धवसाहेब घेणार आहेत, आम्ही काय कोण हे नाही, पण आमचं आज तुम्ही मत विचारलं तर आमचं हे ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार हा राज्यसभेला असावा। जोपर्यंत महुयातले 3 पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिळा सुटणारच नाही ना। आज प्रत्येकजण आपापला पत्ता फेकतो आहे, पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते। या सगळ्यामध्ये शरद पवार हे सगळ्यात वरिष्ठ आहेत, म्हणून त्यांच्या नावाची चर्चा जास्त होते आणि ती स्वाभाविक आहे। आता काँग्रेस त्यांचं राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल,
त्यानंतर तिघांना एकत्र बसून विधान परिषद आणि राज्यसभेचा निर्णय हा घ्यावा लागेल. राज्यसभेच्या महाराष्ट्रामधल्या 7 पैकी 4 जागा या भाजपच्या वाट्याला जातील आणि या 4 जागांसाठी महाराष्ट्रामधून 24 जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीमधल्या केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवली आहे. आता केंद्रीय नेतृत्वाकडून 24 जणांच्या यादीमधून 4 नावं ही अंतिम केली जातील. सर्व नावं जी होती त्या सर्व नावांचा तक्ता माहितीसकट आज आम्ही केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय कार्यालय यांच्याकडे आज सुपूर्द केलेला आहे. लवकरच पार्लमेंटरी बोर्डाची त्या संदर्भात बैठक होईल. त्या बैठकीनंतर जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला कळवला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.